तुमचा आवडता ड्रिंक कोणता आहे? काय चहा. काठानं काटा काढावा. तसं आपलं जे ऊन आहे त्याला त्या गरमीमध्ये त्याला घालवायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जास्त करून हापूस आंबे आणि लस्सी आवडीने घेतो आम्ही. सध्या ऊन वाढतंय, पण या उन्हामध्ये सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी लोक काय काय त्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये बदल करतात हे आपण जाणून घेतो. आणि आपल्यासोबत एक सर आहेत. काय तुमच्यामध्ये फरक पडलेला आहे? आता उन्हाळा आला तर काय नेमकं खाणं तुम्ही प्रेफर करताय? सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे, तेव्हा आम्ही सगळ्यात एक प्रेफर करतो आहे की डेली कमीत कमी अर्धा लिटर ताक. कुठे जिथे थंडगार कुठे मिळेल तिथे ताक पहिला. पाण्यामध्ये कमीत कमी 2 लिटर पाणी वर्किंग आवर्समध्ये आम्ही जिथे जिथे असतो तिथे 2 लिटर कमीत कमी पाणी इनटेक होईल. आणि आम्ही शरीराला हायड्रेट कसं ठेवता येईल त्याचा पहिला प्रयत्न करतो. आणि अजून एक प्रश्न, या संपूर्ण उन्हामध्ये डेझर्ट भरपूर खाल्लं जातं, तुमचा आवडता उन्हाळ्यातला पदार्थ कुठला आहे? माझा उन्हाळ्यातला आवडता पदार्थ आईस्क्रीम आहे, जो आपण सगळे बेसिकली प्रेफर करतो. बाकी बरेच आहेत. थँक्यू. काय कॅब रुमाल वगैरे हे ते वापरणं. खाण्यापिण्यात काय बदल झालाय? खाण्यापिण्यात काय जरासं थंड वगैरे हे लागतं. लस्सी वगैरे हे ते कोल्ड्रिंक्स घ्यायला लागतं. बरं, हे सगळं ऊन वगैरे आहे, पण उन्हात सुद्धा तुमचा आवडता ड्रिंक कोणता आहे? काय चहा. चहा कंटिन्यू आहे 12 महिने. कितीही ऊन असलं, बघू शकता चहाप्रेमी, कितीही ऊन असलं तरी चहा मात्र आमचा झालाच पाहिजे, बरोबर ना? बरोबर. चालेल. फ्रेश वाटत नाही ना. तर आता ऊन वाढलेलं आहे, या उन्हामध्ये काय जास्त पिणं तुम्ही प्रेफर करता? जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे किंवा घरगुती ताक प्यायला पाहिजे. या उन्हाळ्यात तुमचं सगळ्यात आवडतं ड्रिंक कोणतं आहे जे तुम्ही पिताच? ताक किंवा पाणी. अच्छा. आणि आज चहा प्यायला आला एवढ्या उन्हाच्या काढ्यात, तरी पण कसं काय? कसं आहे, मराठीमध्ये म्हण आहे काठानं काटा काढावा. तसं आपलं जे ऊन आहे त्याला त्या गरमीमध्ये त्याला घालवायला पाहिजे. अच्छा अच्छा. आणि बरोबर ना? हेच मला वाटतंय चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी आहात का तुम्ही? हो, चहाप्रेमी आहे. चालेल चालेल, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. युजली सर आम्ही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पाण्याची बॉटल आम्ही नेहमी कॅरी करतो. आणि त्यानंतर आपण स्किन क्रीम म्हणजेच उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन वगैरे यूज करतो. प्लस आपल्याला थोडंसं दुपारच्या टायमिंगला आपण फळे म्हणा, म्हणजे कलिंगड असू दे, ज्यूस असू दे, नारळ पाणी ह्या प्रकारचे आम्ही घेतो. आणि यापासून जरा चहा वगैरे आम्ही अवॉइड करतो यावेळी उन्हाच्या कारण. म्हणजे कसं आहे, त्याच्यामुळे शरीरावरती जर अपायकारक गोष्टी घडतात, त्याच्यामुळे आम्ही त्या प्रोटेक्ट केल्या जातात गोष्टी. तुम्ही काय करता? उन्हाळ्यामध्ये सरांनी बोलले तसंच आम्ही सनस्क्रीन यूज करतो, कॅप यूज करतो, हायड्रेटेड राहण्यासाठी वॉटर बॉटल कॅरी करत असतो दिवसभर. थोडं कलिंगड वगैरे फ्रूट ज्यूस वगैरे यूज करत असतो डेली लाईफमध्ये. आता दोघांनाही प्रश्न. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न, या संपूर्ण उन्हामध्ये तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे जो उन्हाळ्यात खायला आवडतो सगळ्यांना? जास्त उन्हाळ्यात पदार्थ म्हणजे कलिंगड जास्त आवडतं. कलिंगड गार असतं ते कलिंगड जास्त दिवसभरात. तुम्हाला? हो, फ्रूट सॅलडच. फ्रूट सॅलड. हो. सगळ्यात आवडतं फळ कोणतं? आंबा. आता चालू झालेला आहे सीझन. आंबा. चालेल चालेल. तर बघू शकता, तर अशा पद्धतीने चहा प्रेमी जरी असतील तरी या उन्हाळ्यात थोडीफार काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. उन्हासाठी संरक्षणासाठी पहिले तर आपण सध्या चहाच्या इथं उभा आहे, तर इथं लेमन टी सगळ्यात प्रसिद्ध आहे. आणि दुसरा आहे गवती चहा. तर ह्या दोन्ही चहा उन्हाळ्यामध्ये कितीही प्या, तुम्हाला साईड इफेक्ट बिलकुल नाही होणार. मी आज इथले 3-4 वर्ष झालेले. मी आहे तसे छत्रपती संभाजीनगरचा, पण इथं आमचं ऑफिस आहे. तर ऑफिसचे सगळे लोक येतात. तर आजपर्यंत जेव्हा इथं चहा पिलेला आहे किंवा लेमन टी घेतलेला आहे किंवा तुमचे कॉफी आहे किंवा ग्रीन टी आहे, त्यांच्याकडं कमीत कमी 10-12 प्रकारचे चहा आहे जे की खरोखर उत्कृष्ट क्वालिटी आहे आणि काही इश्यू नाही आहे. म्हणजे मला आजपर्यंत कधी चहा पिल्यावर त्रास झालेला नाही आहे. तुम्ही 4 कप प्या, 2 कप प्या, काही इश्यू नाही. चहा व्यतिरिक्त तुम्ही उन्हासाठी खास काय करता? उन्हासाठी हेच म्हणणं आहे की संरक्षण करायचं. म्हणजे इथं तर तुम्हाला 30-35 असं ऊन वाटत असेल, इथं हे जास्त वाटत असेल. पण मी जिथून आलो मराठवाड्यापासून, तिथं 40-45 डिग्री सेल्सिअस. तर 2 वस्तू आहे, जे पण कामं आहे तुमची 11:30 पहिले आटपून घ्या. 5 वाजेपर्यंत निघू नका. जरी निघले तुम्ही तर डोक्यावर टोपी किंवा काहीतरी संरक्षण घालूनच निघा. आणि उन्हामधून जर जाऊन येत आहे तुम्ही तर अचानक पाणी बिनी पिऊ नका. कमीत कमी अर्धा घंट्यानंतर प्या. कारण की कोणी आमच्या एसीच्या ऑफिसमधून बाहेर निघतो आम्ही, तर एकदम अचानक ऊन लागतं आणि परत एसीमध्ये जायचं तर ते थंड आणि गरम होतं. तर ते थोडं अवॉइड करा. तुम्ही काय करता स्पेशली उन्हासाठी? उन्हासाठी सध्या तर मी जेवणाच्या अर्ध्या घंट्यानंतर पाणी नाही पित, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उन्हामध्ये टोपी घेऊन फिरतो कुठेही जायचं असलं तर. आणि तिसरी गोष्ट, जेवढं नाही निघता येईन ऑफिसच्या बाहेर, म्हणजे उन्हामध्ये स्पेशली 11 ते 3
तर हे कसं चढतं आणि उतरतं ऊन असतं, तर ह्या टायमाला मी अवॉइड करतो. आणि शेवटचा प्रश्न, उन्हामध्ये सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे जो खावासा वाटतो आणि जो आवडतो कायम तुम्हाला? दही भल्ला तो उन्हासाठी खास आहे. उन्हासाठी खास. मी आत्ता एका चहाच्या स्टॉलवर उभा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात सुद्धा चहा पिणाऱ्यांची गर्दी भरपूर आहे. तर काय सांगाल, काय फरक पडलेला आहे का उन्हाच्या अगोदर, उन्हाच्या नंतर चहाच्या या संपूर्ण चहा प्यायला येणाऱ्यांसाठी? चहा प्रेमी आहेत ते सगळे जास्तीत जास्त चहाच पितात, म्हणजे गारकडे एवढी काही जास्त वळत नाहीत लोक. बरं. आता त्याच्यात आणि याच्यात काय मागणीत काय फरक पडला आहे का तुमच्या? बाबा पहिल्यांदा आता ऊन आहे त्यामुळे कमी आले, तसं काय झालं? नाही, थोडासा लय नाही, थोडं म्हणजे चहा प्यायला येणारे चहाच पितात. होय. तर आपल्यासोबत एक मॅडम आहेत, आपण त्यांना विचारूया. ऊन भरपूर वाढलेलं आहे खरं तर, आणि या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करता? उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी आम्ही आता लस्सी घेतो, ताक घेतो. परत आपला चेहरा काळपट पडू नये, पिगमेंटेशन वाढू नये म्हणून सनस्क्रीन लावतो. मॉइश्चरायझर लावणे दररोज गरजेचे आहे, त्यासोबत सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. आणि तुमचं सगळ्यात फेवरेट ड्रिंक किंवा फूड कोणतं आहे या उन्हाळ्यामधलं? उन्हाळ्यामध्ये जास्त करून हापूस आंबे आणि लस्सी आवडीने घेतो आम्ही. आणि दररोजच्या जेवणामध्ये ताक हे आवर्जून समाविष्ट करावे लोकांनी, कारण त्यामुळे ताकामुळे त्वचाही आपली चांगली राहते आणि आपल्याला गरमीपासून थंडावाही शरीराला छान मिळतो. आपण जेवढी थंड पेय असतील ते घ्यायचा प्रयत्न करतो. त्यात लस्सी, ताक, काकडी वगैरे असे जे हे त्याच्यापासून आपल्याला थंडावा मिळाला अशी हे करतो. या चौकात ही लस्सी चांगली फेमस असते आणि इथूनच आमची जवळच साईड चालू असल्यामुळं आम्ही इथं चौकात बऱ्याच वेळा येत असतो लस्सी प्यायला. आवडतं ड्रिंक कोणतं आहे तुमचं किंवा फूड कोणतं आहे या उन्हाळ्यात जे खावंसं वाटतं? यात आता लस्सी आणि ताकच जास्त आपण हे करतो, ह्याच्यापासून जास्त थंडावा मिळतो, त्यामुळं त्या गोष्टी आवडतात. लस्सी तर मला जास्त आवडते, त्यामुळं मी आता इथं लस्सी घ्यायला आलो आहे. थँक्यू सर. ऊन भरपूर वाढलेलं आहे आणि आपल्यासोबत मॅडम आहेत, मॅडमना विचारूया आपण. ऊन सध्या वाढलेलं आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही काय करता सध्या, रुटीन काय आहे तुमचं? ड्रेसिंग बघायला गेलं तर आम्ही व्हाईट कपडे प्रिपेअर करतो पहिले, त्याच्यानंतर लस्सी, उसाचा रस आणि असं म्हणजे थंड खाऊशी वाटतं. जसं की स्प्राईट वगैरे झालं ते हानिकारक आहे, म्हणून आपलं जे दुधाचे पदार्थ आहे, लस्सी झालं, ताक झालं, ते आम्ही घेतो. तुम्ही काय करता आणि तुमचं फेवरेट दोघींचंही ड्रिंक सांगा जे उन्हाळ्यात तुम्ही खाता पिता? लस्सी यस. आणि कैरीचं पन्ह प्रिपेअर करतो आम्ही, आता सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून. तुम्ही काय करता खास उन्हासाठी, उन्हाच्या संरक्षणासाठी? सेम ॲज इट इज, जसं आम्ही नाही स्कार्फ वगैरे नाही, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण जर सनक्रीम वापरतो वगैरे, हे आता डेली रुटीनमध्ये सगळेच यूज करतात. पण हे सोडून आपण दुसरं काय केलं पाहिजे, जसं आपण थंडीमध्ये लस्सी बिस्सी पिलं पाहिजे, बाकी अजून कोल्ड्रिंक्स आहेत साधे जे आपल्या ज्या हानिकारक नाही आहेत ते पिले पाहिजे, ज्याच्याने आपल्या थोडक्यात फ्रेश आपण इनटेक केलं पाहिजे. कुठून आला तुम्ही? आम्ही कल्याण, मुंबई. मला सांगा, या 2-3 महिन्यांमध्ये शाही घेणाऱ्यांमध्ये काही फरक पडला का, संख्येमध्ये काय फरक पडला? हो, फरक पडला भरपूर. आता गिराक वाढलं आहे, उन्हाळ्यामध्ये गिराक वाढतो आहे. फक्त हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये थोडं गिराक कमी असतं आहे, आम्ही पेशंटवरती अवलंबून असतो आहे. पण आता उन्हाळ्यामध्ये पेशंट नसणारे पण पिणारे भरपूर आहेत आणि पेशंट पण भरपूर आहेत, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खप वाढतो आहे आणि फक्त हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये आमचं खप जरा कमी असतो आहे. का पितात हे, याच्या मागचं कारण काय जरा सांगा? तब्येतीला चांगले असते, डॉक्टर लोक भरपूर नारळ पाणी प्यायला सांगतात. बरं, याचे फायदे भरपूर आहेत. शरीरातली उष्णता पण कमी येते, युरिन इन्फेक्शन झालेल्या लोकांना भरपूर फायदा असतो आहे. अशी म्हणजे डॉक्टर लोक सांगणारे पेशंट भरपूर पितात, याचे फायदे बरेच आहेत. पण उन्हाळा येतो, मागणी वाढते, तर रेटमध्ये काय फरक पडतो का आपल्या इथं? हो, रेटमध्ये फरक पडतो, कारण उन्हाळ्यामध्ये खप भरपूर असल्यामुळं आवक कमी असते आणि खप भरपूर असते, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली माल शॉर्टेज पडतो आहे आणि रेट वाढतो आहे. आत्ता काय साधारण अगोदर काय रेट होता आणि आत्ताचा याचा काय रेट आहे? पावसाळ्यात हिवाळ्यात 30-40 रुपये रेट असतो, आता उन्हाळ्यामध्ये 50-60 रुपये पण रेट जातो आहे. ओके, तरी पण लोक पितात? पिणारे भरपूर आहेत, खप भरपूर आहे, पितात. उन्हाळ्यामध्ये भरपूर नारळ पण पितात. चालेल. तर अशा पद्धतीने बघू शकता की शाही पिणाऱ्यांचा वर्ग वेगळा आहे आणि उन्हाळ्यामुळे रेटमध्ये सुद्धा बराच फरक पडू शकतो. काय वाटतंय, आता तुम्ही ऊन भरपूर वाढलेलं आहे, त्यात काय फरक पडलाय का? फुल वाढलेलं. मला सांगा, या उन्हाच्या संरक्षणासाठी तुम्ही काय काय करता? काय ना, आम्ही वाहन शांत बसून आहे, सावलीखाली बसून आहेत.
बरं आता रेग्युलर रुटीनमध्ये असेल बाबा ऊन वाढतंय तर बाहेर तर पडलं पाहिजे, मग त्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे दररोजच्या रुटीनमध्ये काय फरक पडलाय का? नाही, आहे तेच रुटीन कायमचं आहे, तेच चालू आहे. असं म्हणलं जातं की बाबा ऊन भरपूर आहे, चहाच्या ऐवजी थोडं सरबत पिऊ, पण तसं काय झालंय तुमचं? तसं काय नसते का हो. चहा रेग्युलर पिता? रेग्युलर सकाळी आणि संध्याकाळी झालं, आणि पाणी एवढंच. तर अशाच पद्धतीनं नागरिक खरंच म्हणजे एवढा ऊन जरी असलं तरी चहा मात्र पितातच, आणि चहासोबतच स्वतःची काळजी घेण्यासाठी पाण्याची बॉटल कॅरी करतात, ताक, लस्सी, जेवढं काही थंडावा देणारं जे पेय असेल ते पितात. या संपूर्ण गोष्टीतून एक कळतं की या उन्हामध्ये आपण प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.